हॅलो. तर काय म्हणता पुणेकर? संपूर्ण पुण्यामध्ये तुम्हाला यासारखा 3 BHK आणि तेही रेंटवर कुठेही मिळणार नाही. पण आशियाना रिअल इस्टेटने तुमच्यासाठी अगदी सुंदर आणि फुल्ली फर्निश्ड असा 3 BHK फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आला आहे. तर आत्ता मी जिथे उभी आहे हा आपला हॉल आहे संपूर्ण, आणि तुम्ही बघू शकताय माझ्या डाव्या बाजूला लिव्हिंग एरिया आहे आणि उजव्या बाजूला इकडे डायनिंग करता स्पेस आहे. स्टोरेज करता हे छोटे छोटे वॉर्डरोब्स पण आहेत आणि समोरच्या बाजूला मॉड्युलर असं किचन आहे, आपण बघू शकतो, आणि फर्निश्ड आहे. संपूर्ण 3 BHK फ्लॅट हा फुल्ली फर्निश्ड असणार आहे. त्याचबरोबर 3 BHK असल्या कारणाने अतिशय स्पेशियस आहे आणि सुंदर सुद्धा आहे. तर ही असणार आहे आपली फर्स्ट बेडरूम. याच्याच समोरच्या बाजूला इकडे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम, आणि ही असणार आहे आपली मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम. तर तुम्ही बघू शकताय की अतिशय सुंदर आणि वेल मेंटेन असा हा 3 BHK फ्लॅट आहे. त्याचबरोबर या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूम पण आहे. आणि आता आपण थर्ड बेडरूम आणि टेरेस पण बघूया. तर यांचं जे टेरेस आहे ते इन्क्लोज केलेलं आहे, पण अतिशय सुंदर प्रकारे यांनी वेल मेंटेन केलेलं आहे, तेही आपण बघूयात. तर या बाजूला तुम्ही बघू शकताय इन्क्लोज केलेलं हे टेरेस आहे, आणि इकडे डाव्या बाजूला वॉशिंग मशीन करता आणि स्टोरेज करता पण स्पेस आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय सिटिंग एरिया आहे. खूप सुंदर प्रकारे यांनी ही स्पेस डेकोर केलेली आहे, आणि याच्याच शेजारी आपली थर्ड बेडरूम असणार आहे. तर 1300 स्क्वेअर फीटचा असलेला हा 3 BHK फ्लॅट अतिशय सुंदर असा आहे. तर हा सुंदर असा 3 BHK फ्लॅट आणि तेही रेंटवर नक्की आहे तरी कुठे, हा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? तर सेनापती बापट रोड JW मॅरियट हॉटेल जवळ असलेला हा सुंदर आणि अतिशय इझी कनेक्टिव्हिटी असलेला हा 3 BHK फ्लॅट आहे, जो फुल्ली फर्निश्ड असणार आहे. 1350 स्क्वेअर फीट तर आहेच, पण अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि याचं रेंट जे असणार आहे ते 70,000 आणि डिपॉझिट 2,00,000 असणार आहे. तर तुम्हालाही जर का तुमच्या फॅमिली करता प्रशस्त आणि सुंदर असा 3 BHK फ्लॅट हवा असेल तर एकदा अवश्य तुम्ही हा फ्लॅट व्हिजिट करा. आणि अधिक माहितीसाठी आणि इंटरेस्टेड असाल तर आशियाना रिअल इस्टेटला कॉन्टॅक्ट करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.